नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, थंबनेल का तुम्ही बघितलास, पुन्हा एकदा एक ॲक्सिडेंट झालेला असा आणि त्याका कारणीभूत असत ढोरा म्हणजे जी मोकाट सोडलेली जी गुरं त्यांच्यामुळे तर पुन्हा एकदा ॲक्सिडेंट झालेला असा। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे बोललोय जी काळी म्हस, ती काळी म्हस नसून काळू बैल असा। आणि तुमका दुसरी गोष्ट सांगते, मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की काहीतरी यांच्यावर आपला एक बंदोबस्त करू गयो, कारण ना देवगड जामसंडे ना अगदी बाजारपेठेत ना ढोरा बसा नसतात आणि त्याचा त्रास येऊ ना सगळ्या सामान्य जनतेक होता। तर त्याच्यामुळे बघा, तुमच्यापैकी ज्यांका नियम वगैरे काय माहिती आहे, जर हे आता लोक सांगून पण ऐकत नाहीत, कोण जे गुरा मालक ते ऐकत नाही, तर काय ना काहीतरी आपल्याला त्याच्यावर हे करू गयो आणि ज्यांच्या हातात त्यांनी तर लवकरात लवकर करावी अशी माझी हात जोडून विनंती असा। तर ह्या व्हिडिओत तुमका ह्यो व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी ज्यांचा ॲक्सिडेंट झाला ते काका पण आहेत, ते काकांका पण आपण विचारलेला, म्हणजे कसा होता बाहेर आपण असं काय झाला तर दोन तोंडाने दोन माणसं बोलतात, त्याच्यामुळे काय होता की नक्की काय झाला या समजत नाही। आता मी बघा, मी त्याच्यात म्हस म्हटलेलं आहे कारण माझ्या कानावर असंच इलेला की म्हशीक ठोकलंय, पण ती म्हस नव्हती तर काळू बैल होतो। आणि दुसरी गोष्ट काय, त्या काकांनी पण सांगितलं नाही त्यांना कितपत लागला काय लागला हे आपण या व्हिडिओतच बघूया, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। आणि मी असंही सांगितलं की काकांका विचारून सांगितलं, नाही तर कसं का आपल्या खुद्द देवगडातलेच असे काय जण आहेत जे आपले हेटर आहेत आणि त्या माणसाचे जे चेले आहेत ते मग त्यांना सपोर्ट करतात, मग कमेंट करणार, त्याच्यावर ते करणार, तर ते काय असे करत भुंकत राहतले, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। तर ह्या जाऊन दे, व्हिडिओ आता होईतच राहा, त्याच्यामुळे तुमचं जास्त वेळ न घेता आधी पहिलं व्हिडिओ सुरुवात करतो, तुम्ही व्हिडिओ बघून घ्यावा। तर मित्रांनो, मी बऱ्याच व्हिडिओ किंवा असे बरेच व्हिडिओ केले ज्याच्यात सांगितलं की ही जी मोकाट ढोरा आहेत त्यांच्यावर काहीतरी, म्हणजे निदान आता नगरपंचायतीच्या हद्दीत तरी नगरपंचायतीने लक्ष घालू गयो, काहीतरी करा। कशाक सांगतोय, कारण एवढी ॲक्सिडेंट झाली आहेत, एवढी त्याच्यामुळे ढोरांमुळे एवढी ह्या होतात ना, ॲक्सिडेंट होतात, गाड्यांची नासाडी होता, ह्या होता, प्रत्येक व्हिडिओत बोललोय मी, पण त्याच्यात काहीच हे होत नाही। नुसती बाजारपेठेत ढोरा बसलेली असतात, दिवसाची कशी होतात, दिवसाची दिसतात, पण रात्रीचा काय होता, अचानक ढोरा समोर इली तर ती दिसत नाही ढोरा आणि मग ॲक्सिडेंट होता। तर असाच एक ॲक्सिडेंट आपल्याला झालेला, तर आम्ही तुमका दाखवतोय। रात्री म्हस आडवी इली, आता म्हस काळी, ती रात्री काय दिसतली, तर त्याच्यामुळे त्या ॲक्सिडेंट झाला, पण त्या ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट एवढं मोठं होतो ना, तो तुमका आता त्या जागेवर दाखवतोय, श्रावणी दाखवीत। ह्योच रस्तो होतो, तर ह्योच रस्तो, आता ह्यो नाही म्हटलाच तरी आपलो हायवेचा, आणि ह्याच्यात नाही म्हणशाल तरी 50-60च्या वरती गाडी असता, आणि अचानक समजा ढोर मध्ये इला तर काहीच करू शकत नाही, आणि रात्रीची वेळ होती आणि म्हस आडवी इली आणि त्या ॲक्सिडेंट झाला। तर त्या ॲक्सिडेंट स्कूटीचा होता, आणि आमचे वायरमन, म्हणजे आम्ही त्यांना खूप आधीपासून ओळखतो, आम्ही लहान असल्यापासून, देवरुखकर वायरमॅन म्हणून होते, तर त्यांचा तर ॲक्सिडेंट झाला, त्यांना पण हां देवरुखकर वायरमॅन आहेत, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, आणि एवढं इम्पॅक्ट मोठं होतं ना, तुम्ही बघू शकता समोर जी गाडी दिसताना तीच गाडी असा, तुमका मी आता उतरून दाखवते, म्हणजे गाडीची कंडिशन जर बघितलं असतं तुमका समजत की इम्पॅक्ट केवढं मोठं होतं तो। आणि मी घसो ओरडून निसतो सांगतोय, व्हिडिओत ना सांगतोय, जर कोणाच्या हातात असतात तर काहीतरी त्याच्यावर ह्या करा, काहीतरी आळो घालण्याचा प्रयत्न करा। जर मालक ऐकत नसतील तर त्याच्यावर डायरेक्ट फाईन मारा ना तुम्ही, म्हणजे जर एवढा तुम्ही नगरपंचायतीने सांगून जरी तुमची ढोरा जर तुम्ही मोकाट सोडताच तर त्यांच्यावर सरळ मोठं फाईन मारा, जेणेकरून सगळे सावध होतील की असं करता नाही। तो बघू शकतास गाडीचा पूर्ण पुढचा भाग तुटलेलो, चक्काचूर झालेलो, डायरेक्ट समोरासमोर म्हशीची ठोकर झालेली आहे गाडी, बघू शकतास तुम्ही काय झालं आता। मग आता या कितपत योग्य सांगा, हे कामा झाली शेतीची की ढोरा सोडून देतात, पण त्याचा त्रास ना बाकीचे सामान्य जनता भोगत असतात। पण प्रत्येक वेळी मी ओरडून सांगते की बघा ह्याच्यावर काहीतरी लक्ष। आता नगरपंचायतींना आता अजून कसली वाट बघता नाही, माझा तर मी सरळ म्हणणार, सरळ तुम्ही मोठं फाईन टाका, आणि असं फाईन टाका ना की तो मग दुसऱ्या वेळी विचार करू गो, नाही मी जर ढोरा अशीच सोडलोय तर माका एवढं भुर्दंड बसतलो मग। तर बघू शकतास काय हालत झालेली आहे ती। बरोबर झाला ना, पेट्रोल पंपा बघा समोरच, संस्थेचा पेट्रोल पंप आहे, त्याच्या समोरच जो विषय झालेलो असा, आणि या ढोरांवर आता ना आळो घालण्याची गरज असा, कारण तर आता ह्यो गजबजीचो रस्तो हा, कारण हय ना गाडी कायम असतात, अगदी रात्री येवा, दुपारी येवा, सकाळी येवा, संध्याकाळी येवा, पेट्रोल पंपाच्या समोर, आणि अचानक त्यांच्या समोर तर ह्या इल्यामुळे त्यांकाही काही समाजला नाही, आणि हो असो विषय घडलेलो।
ही बघा ही सोडून घातलेली आहेत. मी तुमका किती दाखवू, मगाशी दाखवले बघा. तुमका आता आहे ना जामसंड जायता मी कितीतरी दाखवू शकतोय, पण ह्या खैना काहीतरी थांबा गोया. याच्याकडे ना फक्त एक व्हिडिओ म्हणून बघू नको, तर काहीतरी आपण त्याच्या बाबतीत करू भया. ह्या लक्षात ठेवा तुम्ही. कारण नाही तर ना, कारण ह्यांका काय फरक नाही पडत. उर्दंड ह्या माणसाक आता ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांना बघूच लागतं. तर ह्यो खर्च ह्यो काही कमी खर्च नाही. हे काय तो ढोर किंवा काय ह्या ते त्यांच्यातनं काय वसूल होणार नाही. पण हे असे विषय आहेत, हे आपण थांबवू शकता. आणि नगरपंचायतीच्या हातात तर ती थांबवू शकता. तर काय जर असतात, नक्की तुमच्या जर हातात काय असतात ना, तर नक्की करा. हीच माझी विनंती असतात. कारण ना ह्या खैना काय थांबू काय, कारण बरीच ॲक्सिडेंट झाले. ह्या पहिलाच ॲक्सिडेंट असा नाही, बरीच ॲक्सिडेंट झाली आहेत अशी. त्याच्यामुळे मी माझी हात जोडून नम्र विनंती आहे की ह्याच्यावर काही नाही काहीतरी तोडगो काढा. कारण खूप हे विषय हे होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे जो मुद्दा असो मित्रांनो, हे जे होते हे वायरमॅन होते काका, आणि त्यांना पण दुखापत झाली आहे. पण ते बाकी बरे आहेत, फक्त दुखापत त्यांना झाली आहे, लागला मार लागलो. पण हे असे विषय होतात. त्याच्यामुळे हे काही नाही काही विषय थांबागोय मित्रांनो. तुमच्या ह्याच्यात पण जर तुम्ही आपले सबस्क्रायबर असतो, तुमका माहीत ह्याच्या बाबतीत आपण काय करू शकता, काहीचो ॲक्ट काय काय त्याच्यात कायदो की असा करत असले, लोक ऐकतच नसली, म्हणजे गुरा मालक हे ऐकतच नसले, तर आपण त्याच्यावर काय कारवाई करू शकता. माझं तर हेच म्हणणं की सरळ सरळ तुम्ही मोठं फाईन लावा, जेणेकरून एका ह्याच्याकडनं दुसऱ्यांका समजा, त्याच्याकडनं हे सगळी ढोरा बांधली जातील गोट्यामध्ये. कारण ह्या थांबा काय मित्रांनो, बरेच व्हिडिओत बोलला आम्ही, बरेच व्हिडिओत. त्या दिवशीचा विषय सांगता, या श्रावणी बाजू बसला, शिरगाव ते तळे बाजार देवगड, म्हणजे शिरगावांना खाक्षीटेर येत होतो आम्ही. आणि त्या रस्त्यात एवढी ढोरा असतात. रात्रीची वेळ होती, साधारण रात्री रस्तो मोकळा असतो. आमचं पण स्पीड होतो 80-90चा स्पीड होतो. आणि तळे बाजारचा पेट्रोल पंप सोडल्यानंतर पुढे इल्यावर अचानक वळण मारला आणि समोर ढोरा. 80-90च्या स्पीडवर ब्रेक केलो. ब्रेक करून सुद्धा गाडी काय लगेच तुमची थांबणार नाही, तरी मग ती गाडी आमच्या रस्त्याच्या खाली उतरूची लागली. पण काय नव्हता म्हणून ठीक होता. पण जर थंय नीस असतो तर ता शक्य झाला असता काय, तर ता शक्य झाला नसता. एक तर ढोरांका ठोकली असती, नाही तर ते निसाक ठोकली असती, असं विषय झालो असतो. म्हणजे ह्या खैना खायला थांबा काय, मी एवढं कळकळीन सांगतोय ना, याच्या मागचा एकच उद्देश आहे की हे जे 2 व्हीलरने प्रवास करणारे आहेत, 4 व्हीलरने प्रवास करणारे आहेत, त्यांना असो काही मध्ये त्रास होता नाही. कारण म्हाताऱ्या माणसांपासून लेडीज, मुली, मुलगे, बारकी मुला ही गाडी चालवत, बारकी म्हणजे एकदम बारकी नाही, 18+ ही गाडी चालवत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी तरी आपल्या घेऊन निर्णय घेऊचो लागत. तर बघा, नक्की याच्यावर विचार करा. आणि काय जर होत असत ना, तर नक्की आणि लवकरात लवकर करा. आमका त्याचे रिझल्ट लवकरात लवकर, पूर्ण देवगड वासियांकडनं मी या निवेदन ठेवतोय तुमच्याकडे, ज्यांका कोणाक शक्य आहे त्यांनी या लवकरात लवकर करा. आता आपण ना तारामुंबरी मिठमुंबरी ब्रिजवर असा, आणि तुमका पुढे दाखवतोय विषय जा मी तुमका मागाशी सांगितलंय तोच विषय. बघा ह्या ढोरांचा काय हाता बघा, म्हणजे ह्याच्यावर आता कधी ऍक्शन घेतली जाणार ह्या आमका जरा कोणीतरी सांगा. कारण आता एवढे जणांचा ऍक्सिडेंट झाला तरी अजून काय ह्याच्यात बदल होत नाही. आणि आता जर तुमका मी सांगितलंय पूर्ण ऍक्सिडेंट, तर आपण ह्यांच्यामुळेच झाला. तुम्ही बघू शकताच गाडीची काय हालत झाली. त्याच्यामुळे जो चालक होतो त्याला कितपत लागला असा त्याची तुम्ही ह्या करू शकतास, अंदाज लावू शकतास. तर ही मोकाट सोडतो, म्हणजे तुम्ही फक्त तुमचा वापर असापर्यंत ढोरा वापरणार आणि नंतर त्यांना सोडून देणार असा काय. मग नगरपंचायतीने पण याच्याकडे जरा लक्ष घालू गयो. आणि ह्या मी प्रत्येकच सांगते, पण कोणा काय पडलेली नाही त्याची. आमचे माणूस हो अचानक गेली नाही, त्याच्यावरच व्हिडिओ केला मी. प्रत्येक व्हिडिओत सांगते की त्या गुरांवर आवर घाला. कितपत लागला गाडीचा तर एकदमच ह्या झाला. समोर 4 व्हीलर वाले मग लाईट मारला. आणि ही काळी म्हस दिसली पण नसतली, काळ बैल बैल होतो भयानकच. स्कूटी आधी आमका